हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आम्ही आज फायनली दिवस आला आहे. आज आम्ही निघतो आहे जिथे जायचं तिकडे आमच्या रोड ट्रिपसाठी. आणि आता सध्या तर मी स्वयंपाक करते आहे, काहीतरी टिफिन बनवून घेते आहे. आम्हाला पुढचा 1 आठवडा बाहेरचं खायचं आहे, त्याच्यामुळे सोबत आज काहीतरी आम्ही घरचं खाऊ म्हणून घेऊन चाललो आहे. आणि स्वप्नीलचं सध्या काम सुरू आहे, तर तो काम करतोय. दुपारून काम झालं की 3:30 वाजता वगैरे आम्ही निघू इथून. आणि इकडे स्वप्नीलचं काम करतो आहे. त्याचं ऑफिसचं काम झालं की मग आम्ही निघू लवकरच. झालं का मग आपलं तयार आता खायचं? हो, छान पैकी मस्त बनवलं. काय बनवलं सांग बरं. स्वप्नीलने छान आलूची भाजी बनवली आहे, चटणी बनवली आहे. बघ छान वाटते ना, मस्त. आणि हे टोमॅटोची चटणी आणि पोळ्या. आणि आता पालक पराठे बनवायचे आहे. पालक पराठे बनवायचे आहे, ते मी आता बनवत. आणि हे आमचे पालक पराठे. तर आता आम्ही आमचं सामान ठेवतोय गाडीत. फायनली निघायची वेळ आली आहे. स्वप्न सगळं सामान बरोबर अरेंज करतोय. कसं वाटतं स्वप्न? मस्त, एक नंबर. एक्साइटेड? ये. तर तिथे सगळं सामान ठेवलं. आम्ही दोघंच चाललोय, पण असं वाटतंय की बापरे भरपूर सामान झालंय म्हणून. पण ठीक आहे, लागेल. हे तर सगळे आमचे वेफर्स, पाणी बॉटल, आम्ही असुधा न्यूज, कम्फर्टर, उशी, हे खायचं सामान आणि मागे बॅग्स वगैरे सगळं ठेवलं आहे. इकडे तर आम्ही बसून वाटलं ते सगळं सामान मागे टाकून आम्ही इथे एकच जण आराम करू शकतो. तर आम्ही आता इथे रेडी झालो आहे. आता निघू आम्ही. निघायची तयारी झाली सगळी तयारी. आणि आज इंडियानुसार आमची अॅनिव्हर्सरी सुरू झाली. हॅपी अॅनिव्हर्सरी स्वप्नील. फायनली आम्ही निघतोय. आता गाडीत बसलोय. सगळं सामान सेट झालं आहे. कसं वाटतं स्वप्नील? मस्त मस्त. हो, बघूया आता. आम्ही मधात एक स्टॉप घेऊया. तिथे 6 तासाचा आता पूर्ण आहे. बघू किती वाजता पोहोचवतो. आता तर सध्या 3:40 झाले आहे. चलो, हॅपी जर्नी टू अस. कोणाला तरी. आणि मला न्यू अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळाला आहे आजच. इंडियामध्ये अॅनिव्हर्सरी सुरू झाली, त्याच्यामुळे स्वप्नीलने मला इथेच घरी गिफ्ट देऊन दिलं. त्याच्याकडनं पण राहणं झालं नाही. तो म्हणे देऊ का म्हटलं देऊनच द्या आता. तर फायनली हे गिफ्ट मला माझं मिळालं आहे. ये, थँक्यू स्वप्नील. तर आमचं अरायवल टायमिंग दाखवत आहे 10:29. टोटल आहे 6 hours 49 minutes. बघू आता किती वेळात पोहोचू तर आम्ही. चलो, गणपती बाप्पा मोरया. तर हनुमान चालीसाने आमच्या ट्रिपची सुरुवात आम्ही केली आहे. स्वप्नील एकदम रेडी आहे गाडी चालवण्यासाठी. इंडियामध्ये उन्हाळा सुरू आहे आणि इकडे बघा धो मस्त पाऊस येतोय आमच्या ट्रिप मध्ये. हेलस्टॉर्म सुरू झालंय इकडे. स्वप्नीलला जाम टेन्शन आलंय, गाडी जाम होती की काय. डॅमेज नको व्हायला, फक्त काही म्हणजे झालं. तर आता आम्ही इलिनॉय मधनं निघून इंडियाना स्टेट मध्ये चाललो आहे. असे परत 2 स्टेट आम्हाला क्रॉस करायचे आहेत. ओहायो आणि मग एक नंतर समोरचा जो कुठे आम्ही चाललो आहे पुढे. तर असं आम्ही क्रॉस करत लवकरच पोहोचून जाऊ. वेलकम टू इंडियाना. तर आम्ही इथे थांबलो आहे रेस्ट एरियामध्ये. थोडा ब्रेक घेऊ म्हणून आता निघालो. तेव्हापासून 2.5 तास झाले, त्याच्यासाठी थोडा ब्रेक. ये, ही आमची गाडी पावसात मस्त भिजते. तिकडनं गेलं. मागच्या वर्षी आमचं लग्न झालं होतं, तर आम्ही आता गोष्टी करतोय की यावेळेस आपण काय करत होतो, कसं आपलं लग्न झालं, कसं संगीत झालं, कधी बारात निघाली, कधी लोक सकाळी उठून बारात घेऊन आले. त्या सगळ्या गोष्टी करत आम्ही जुन्या आठवणी करत चाललोय. आणि असं वाटत पण नाहीये की 1 वर्ष झालं म्हणून.
अजून अंधार नाही पडलाय. बरंच ट्रॅव्हलिंग आमचं असं उशिरात होऊन जाईल. 9:30 पर्यंत अंधार पडेल, पण त्याच्यानंतर थोडा वेळ ट्रॅव्हल करावं लागलं. तर आता उन्हाळ्यामुळे सनसेट जरा उशिरा होतोय. आता आम्ही क्लिवलँडला पोहोचलो आहे आणि तिथलं डाऊनटाऊन दिसतंय. भारी लाईट्स लावल्या मस्त. आम्ही आज इथे क्लिवलँडमध्येच थांबू आणि उद्या सकाळी परत 3 तासांची जर्नी आहे. तर उद्या सकाळी आम्ही तिथं निघू. सुंदर दिसतंय ना. गुड मॉर्निंग गाईज. घ्या कॉफी आहे आज छान हातामध्ये. सकाळ झाली आहे आणि आम्ही आता इथनं निघतो आहे. आता नेक्स्ट स्टॉप तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठे चाललो. तर हॅलो स्वप्नील. तर आता आम्ही इथून निघालो आहे आमच्या नेक्स्ट स्टॉपसाठी. आम्ही क्लिवलँडमध्ये थांबवतो. इथनं नेक्स्ट स्टॉप आहे आता 3 तासांवर, जे खूप सुंदर आहे. आणि सकाळचे 7:45 झाले. आम्ही लवकर निघणार होतो पण शेवटी उशीर होतो. स्वप्नील जरा उशीर करतो ना. आणि आज आता 7:45 झाले आहे. आता पुढे कसं पाऊस येतो इकडे परत. आज होपफुली आम्ही जिथे चाललो तिथे पाऊस नाही आहे. फायनली आलो कुठे तर ते तुम्हाला इथे दिसेल. हा नायग्रा फॉल्सचा बोर्ड. तर आम्ही फायनली पोहोचलो आहे आणि मला आता असं होतंय मी कधी बघते आणि कधी काय. पण अजूनही 7 मिनिटं उरले. जाईल लवकर लवकर. दुरून तसं वाटतंय वाव किती सुंदर असेल एकदम मस्त. तर आम्ही इथे पोहोचलो आणि इतकं सुंदर फुलं, आजूबाजूचा परिसर आणि तिथे वाहणारी ती नदी एकसारखी मस्त वाहते. आणि आता मला असं झालंय की मी कधी तिथे जाईल आणि मला ते सगळं बघायला मिळेल. सो एक्साइटेड. वाव. ये तर हे होतं सरप्राईज. आणि आम्ही आलोय फायनली इथे नायग्रा फॉल्सला. आणि इथनं तो छोटासा फॉल दिसतो आहे कुठेतरी. बघायला मिळेल कधी माहिती नाही. आणि हा स्वप्नीलला घाई चढली. आता चल तिकीट्स काढू आणि फायनली आम्ही आतमध्ये जाऊ. आता ये मज्जा मज्जा आहे का. मज्जा कसं आहे का. मज्जा मज्जा आहे का. वाव. आणि तो मोठा असा धबधबा नायग्रा फॉल्स जो आत्तापर्यंत फक्त ऐकला होता, इकडे तिकडे फोटोज बघितले होते, तो चक्क डोळ्यांसमोर होता. इतकं सुंदर ते दृश्य होतं की मन एकदम खुश होऊन गेलं. वाव. आणि तिथे फॉलच्या जवळ जाण्यासाठी अशा बोट्स होत्या ज्याला मेड ऑफ द मिस्ट असं म्हणतात. आणि ती बोट चक्क त्या हॉर्सशू बेंड फॉल जवळपर्यंत एकदम मधोमध अशी घेऊन जात होती. किती भारी ना. हा फॉल असा आहे की या फॉलच्या एका साईडला US आणि दुसऱ्या साईडला कॅनडा. त्या सगळ्या बिल्डिंग्स ज्या दिसतात आहे त्या सगळ्या कॅनडामधल्या आहे आणि आम्ही आहो US मध्ये. ये. आणि आम्ही पण निघालो फायनली त्या बोटमध्ये बसून त्या फॉलकडे जायसाठी. खूपच भारी वाटत होतं. ते पाणी एकसारखं कितीतरी फ्लोने नुसतं वाहत होतं. इतका मोठा धबधबा आमच्या डोळ्यांसमोर होता. तर इथे 3 वॉटरफॉल्स आहे. त्यापैकी हा एक म्हणजे अमेरिकन फॉल्स. याला म्हणतात अमेरिकन फॉल्स.
आणि राईट साईडला तिथे छोटा फॉल आहे, तो आहे ब्रायडल वेल फॉल्स. आणि हेच 2 फॉल बघून इतकं मोठं वाटलं की याच्या पुढे अजून एक खूप मोठा असा फॉल होता, ज्याला म्हणतात हॉर्सशू फॉल्स. आणि तो खूप मोठा असा हॉर्सशू फॉल्स. बाप रे, किती मोठा आहे हा. वाटलं नव्हतं इतका मोठा असेल. खूप छान वाटते, पण मनात थोडी भीती येते की बापरे, इतक्या पाण्याजवळ चाललोय आपण. स्वप्नील मला विचारते, कसं वाटते तुला? खूपच भारी वाटते. मी तर एका हाताने बोट पकडलेली आहे आणि एका हातात फोन, ज्यात मला सगळं काही कॅप्चर करून घ्यायचं आहे. हर वेळेससाठी आठवण आली की मी बघू शकेल म्हणून. पण इतकं भारी वाटते, समोर काही दिसत नाही आहे, नुसतं. आणि त्या पाण्याचे तुषार आमच्यावर मस्त असे उडत आहे. खूप भारी असं वाटते आहे. आणि आता अशा ठिकाणी आलं आहे की तिन्ही साईडनी पुढे आजूबाजूला फक्त पाणीच पाणी. आणि आम्ही त्या पाण्याच्या मध्ये, फोनमध्ये हे कॅप्चर होते पण डोळ्यांनी समोर काहीच दिसत नाही आहे, फक्त पांढरं पांढरं. आणि दुसऱ्या साईडला तो रेनबो ब्रिज, वॉक टू कॅनडा फॉर पेडेस्ट्रियन्स. आणि इथलं हे स्टेट पार्क, जे भरपूर मोठं असं आहे, फॉल्सच्या आजूबाजूला जसं पसरलेलं. आणि आता आम्ही मेड ऑफ द मिस्टमधनं केव्ह ऑफ द विंड्सला चाललो आहे. आणि इथे जायसाठी अशा ट्रॉलीज असतात, ज्याच्या तिकीट्स आपण घेऊ शकतो आणि एकीकडनं दुसरीकडे जाऊ शकतो. पण आम्ही काही इतकं दमलेलो नव्हतो, त्याच्यामुळे म्हटलं की चला वॉक करतच जाऊ. आणि फार काही असं लांब नव्हतं, म्हणून आम्ही दोघंही असंच निघालेलो. आम्ही तिकीट्स घेतल्या आणि आत आलेलो. तिथे असं छोटंसं थिएटर होतं, ज्यात नायग्रा फॉल्सची हिस्ट्री ते सांगत होते, दाखवत होते. Niagara Falls has been overwhelmed by crass commercialism and bleak industry. The lands surrounding Niagara Falls are largely controlled by private owners, and public access to the falls is limited. Step right up and come see Niagara Falls! The pristine natural landscape of Niagara is quickly disappearing, creating an atmosphere more carnival and inspirational. Soiled smokestacks and dismal factories mar the beauty of the surroundings. These industrial eyesores draw upon the water's immense energy to power their machines, then spew their waste into the gorge. In this world of carnival hucksters and dilapidated mills walks Frederick Law Olmsted, renowned landscape architect. Olmsted is horrified by what he sees and wonders how. आता आम्ही इथे आलो आहे द केव्ह ऑफ द विंड्स. आम्हाला इथे येलो कलरचे रेनकोट्स दिले आहे घालायला. आम्ही इथे पूर्णपणे ओलं नाही व्हावं म्हणून. ये ट्रिप स्टार्ट्स हियर. चलो फायनली. इथे जाम मजा येणार आहे, सगळं ओलं होणार आहे. इथनं पूर्ण खाली चालत जायचं आता. सगळ्या पाण्याचे तुषार आमच्या अंगावर उडेल, पूर्ण ओलं होऊन जाऊ. सो फायनली आम्ही इथे आलोय, सगळं ओलं झालंय. आणि स्वप्नील पण इथे होतोय, तो पाण्यापासून वाचतोय. स्वप्नील हो ओला.
म्हणतोय चल जाऊया आता वापस, परत संध्याकाळी यायचं आहे आपल्याला. आणि मला काही मोह आवरेना, मला वापस जायची बिलकुल इच्छाच होत नव्हती. असं वाटत होतं थांब ना थोडा वेळ, थांब ना थोडा वेळ, मी त्याला म्हणत होती. तर आता इव्हनिंग झाली आहे, संध्याकाळचे 7:45 वाजले आहे आणि आता आम्ही चाललो आहे छान रेडी होऊन नायग्रा फॉल्स परत. तिथे आता लाईट शो बघायला आणि फायरवर्क शो बघायला भरपूर मजा येणार आहे. आता पण वेगळा एक्सपिरियन्स राहिला आहे. मी पण नाही बघितलं, मी फर्स्ट टाइम, लास्ट टाइम. हा का? अच्छा, लास्ट टाइम नो बगिंग, दिस टाइम बगिंग. अच्छा, मग आता यावेळेस मजा येईल. दोघांचं पण फर्स्ट टाइम मला एक्सपिरियन्स राहिलं भारी. याच्या अगोदर तर स्वप्नीलने बघितला होता नायग्रा फॉल दिवसा, हा ना? तो आई बाबांसोबत सचिनदादा श्वेताताई सोबत आला होता. हा तर माझा फर्स्ट टाइम होता. मजा येईल, खूप छान. तर आम्ही इथे परत पोहोचलो. आकाशाचा कलर परत बदलला होता, सनसेट होत होता. आता तर त्या ब्ल्यू लाईटमधनं इथे लाईट शो होणार होता आणि रात्री 10 वाजता फायरवर्क शो होणार होता, जो फक्त 5 मिनिट चालणार होता. जसा जसा अंधार होत होता तो लाईट वॉटरफॉलकडे येत होता आणि कलर चेंज करत होता आणि तो परत तितकाच सुंदर दिसत जात होता. मी आत्तापर्यंत तरी लहान असताना विंडोजचा वॉलपेपर, लाईव्ह वॉलपेपर कधी फोटोजमध्ये गुगल फोटोजला दिसायचं, कधी तेव्हाच बघितलेला तो कलरफुल असा वॉटरफॉल, आणि आज परत असा माझ्या डोळ्यांसमोर तो कधी व्हाईट होतोय, कधी ग्रीन होतोय, कधी ब्लू होतोय, तर कधी रेड होतोय. आणि आता तर खूपच सुंदर. भन्नाट थंडी आहे इकडे मस्त. आम्ही चाललो आता फायरवर्क शो पाहायला. सगळ्यांची वाटचाल परत फॉलकडे वळली आहे. इकडे मस्त गर्दी झाली आहे. आता परत सगळ्यांनी आपापली जागा पकडली आणि आता आम्ही पण जाऊन पकडूया, है ना? येस. 10 वाजले आणि फायरवर्क शो सुरू झालेला. हा शो प्रॉस्पेक्ट पॉईंटवरनं खूप भारी दिसत होता, त्याच्यामुळे तिथे लोकांची गर्दी बरीच जमलेली होती. चला लास्ट फोटो एक. बाय बाय नायग्रा. बाय बाय नायग्रा. आम्ही खूप मिस करू तुम्हाला. थँक्यू सो मच स्वप्नील, इतक्या छान फर्स्ट ॲनिव्हर्सरी गिफ्टसाठी. कधीच न विसरणार. आपण म्हातारं झाल्यावर पण आठवण करू, है ना? हां, आम्ही गर्दी वाटते म्हणून लवकर निघून चाललो आता. बॅक टू हॉटेल. आता उद्या परत एक न्यू प्लेस जी खूप भारी राहणार आहे, है ना? मज्जा आहे का मज्जा. नेक्स्ट परत उद्या आमचा काहीतरी प्लॅन आहे. आम्ही परत नेक्स्ट डेस्टिनेशन जाऊ उद्या. ती पण खूप भारी प्लेस आहे, 1 नंबर, है ना स्वप्न? मज्जा येईल. आणि ती कुठे चाललोय ते पण आम्ही तुम्हाला लवकरच दाखवूया. सांगूनच देऊ का? बरं ठीक आहे. स्वप्नेला म्हणते सांगूनच दे. तर आम्ही आता उद्या परत इथनं चाललो आहे न्यूयॉर्क, जे खूप भारी आहे. तिथलं टाइम स्क्वेअर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ब्रुकलिन ब्रिज, असे काय अजून आहे तिथे. तर आम्ही पहिले प्लॅन करत होतो नायग्रा फॉल्सच जाऊ. मग आम्ही हळूहळू बघितलं, नाही आपण पहिले न्यूयॉर्क प्लॅन करत होतो ना, न्यूयॉर्क प्लॅन करत होतो. मग मी लक्षात आलं की अरे नायग्रा फॉल्स पण कुठेतरी आहे. मग स्वप्नीलनी चेक केलं आणि मग आम्ही फायनली ठरवलं की पहिले नायग्रा जाऊया आणि मग तिथून जाऊ न्यूयॉर्क. म्हणून मग आता आम्ही असं प्लॅन केलं आणि उद्या आम्ही निघू न्यूयॉर्क आणि उद्या रात्री जाऊ आम्ही टाइम स्क्वेअर. ये
मज्जा येईल. तर लवकरच तुम्हाला भेटते. चला, तुमचा आमच्या मागे असाच आशीर्वाद राहू द्या. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट गाईज.